नमस्कार. शक्तीपीठ महामार्ग राज्यातील सर्वात मोठा महामार्ग ठरणार होता. हा टोटल 12 जिल्ह्यांमधून जाणार होता. परंतु शक्तीपीठ महामार्गाबद्दल आता सध्या एक मोठी बातमी ही समोर येत आहे. दिल्लीमध्ये शक्तीपीठ महामार्गाबद्दल मोठी चर्चा झाली आणि त्याच्यामधून एक निर्णय निघाला. तो निर्णय ऐकल्याच्या नंतर तुम्हाला देखील धक्का बसणार आहे. नेमके काय घडलंय दिल्लीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अत्यंत महत्त्वाची माहिती ही समोर येत आहे. सोबतच आपण चॅनलवरती नवीन आलेला असाल तर एकच विनंती करू इच्छितो की चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. नेमकी राजू शेट्टी हे दिल्लीमधून जाऊन काय बोलले, त्याच्यानंतर काय घडलं, नितीन गडकरी काय बोलले, काय माहिती समोर येत आहे. सविस्तररित्याच माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शक्तीपीठ महामार्ग हा टोटल 12 जिल्ह्यांमधून जाणार होता. वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग असा हा टोटल 12 जिल्ह्यांमधून शक्तीपीठ महामार्ग जाणार होता. परंतु घडलं असं की शेतकऱ्यांचा मोठा विरोध या महामार्गाला कोल्हापूरमधून होत होता. सोबत इतरही देखील जिल्ह्यांमधून या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. या मागणीसह राजू शेट्टी थेट दिल्लीमध्ये नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि त्या ठिकाणीच एक मोठी चर्चा त्यामध्ये झाली आणि काय निष्कर्ष निघाला ते आपण व्हिडिओमध्ये बघू. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणी समोर येत आहे. गावकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधानंतर जमीन संपादन करण्यामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. यावरून अनेकदा आंदोलने देखील झाली असून यावरून आता दिल्लीमध्ये मागणी करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी बहुचर्चित शक्तीपीठ महामार्गाला स्थगिती द्यावी आणि त्याऐवजी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 किंवा 8 पदरी करा अशी मागणी राजू शेट्टी यांच्याकडून नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली. केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेले रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 पदरी किंवा 8 पदरी करा व राज्य सरकारवर पडणारा शक्तीपीठ महामार्गाचा आर्थिक बोजा कमी करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे त्यांनी केली. या भेटीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की सध्या अस्तित्वात असलेला रत्नागिरी नागपूर हा महामार्ग कमी रहदारीचा असल्याने तोट्यात चालला आहे. भविष्यात गरज पडल्यास केंद्र सरकार महामार्गाचे रुंदीकरण करण्यास कोणतीही अडचण नसून सध्या या महामार्गावर बऱ्याच ठिकाणी 6 पदरी व 8 पदरीच्या अनुषंगाने जमीन भूसंपादन देखील झालेला आहे. केंद्र सरकारने लगेचच या महामार्गाचे 6 पदरी किंवा 8 पदरी केल्यास जनतेवर टोलचा बोजा पडणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. यावरती राजू शेट्टी म्हणाले की राज्य सरकारने कुठलीही देवस्थान समिती अथवा भक्तांनी मागणी केलेली नाहीये. शक्तीपीठ महामार्गाचा घाट घातला आहे. पवनार ते पत्रदेवी पर्यंत असणारे सर्व देवस्थान हे रत्नागिरी नागपूर या सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गालाच आहे. कोणत्याही देवस्थानाला दर्शनासाठी जात असताना कोंडी ही होत नाहीये. शक्तीपीठ महामार्ग हा फक्त गडचिरोलीच्या खाणीमधील बॉक्साईड गोवा या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी होणार असल्याने सामान्य जनतेला याचा कोणताच लाभ होणार नसून या उलट जनतेच्या डोक्यावर टोलचा भूदंड पडणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. केंद्र सरकारवर राज्य सरकार करत असलेले रस्ते व प्रकल्प किमतीत मोठी तफावत असून केंद्र सरकारपेक्षा टिपटेने प्रकल्पाची किंमत जादा आहे. शक्तीपीठ महामार्गातून किमान 50,000 कोटीचा उलाढाल होणार आहे आणि याच्यामुळे राज्यावर मोठं कर्ज हे होणार आहे आणि हे कर्ज राज्यातील जनतेच्याच माथी पडणार आहे असं राजू शेट्टी हे म्हणाले. त्यामुळे राज्य सरकारने सदर बाबींचा गांभीर्याने विचार करून शक्तीपीठ महामार्ग स्थगिती देणे गरजेचे असल्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली. याच्यावरती नितीन गडकरी म्हणाले की सर्व बाबींची मी पाहणी करतो आणि त्याच्यानंतरच याच्यावरती निर्णय घेतो अशी माहिती ही नितीन गडकरी यांनी दिली आहे. आता नेमकी नितीन गडकरी काय निर्णय घेतात याच्याकडे सर्वांचे लक्ष हे लागून आहे. काय निर्णय घेणार ते आपण पुढे या YouTube चॅनलवरती बघणारच आहोत. याकरता आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोबतच या महामार्गाबद्दल नेमकी आपली काय प्रतिक्रिया आहे ती देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.